महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जरा वेगळ्याच गोष्टी घडताना दिसत आहेत. तुमच्या वडापाव खालचा कागद आता बदलला असेल. तुम्ही खात असलेल्या पनीरची क्वालिटी अचानक सुधारली असेल. ज्या भेसळखोरांना वर्षानुवर्ष कायद्याची भीतीच वाटत नव्हती ते अचानक घाबरलेत. अनेक ठिकाणी भेसळीसाठी वापरले जाणारे केमिकल्स लपवले जात आहेत. काही ठिकाणी तर ते सरळ नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जळगावच्या अमळनेर तालुक्यात तर 250 लिटर कपॅसिटीचे जवळपास 35 ड्रम एका खाणीत टाकून दिल्याची घटना समोर आली आहे. दुसरीकडे राज्यभर FDAच्या धाडी सुरू आहेत. बनावट तूप, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, गुटखा आणि अवैध उत्पादनं करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय. यात आता अनेकांना पडलेल्या प्रश्नासोबतच उत्तरही मिळालं असेल की या सगळ्या घटनांच्या मागे नक्की आहेत कोण. अर्थातच ते आहेत IAS तुकाराम मुंढे. आपल्या नोकरीपेक्षाही बदल्यांसाठी फेमस असलेले तुकाराम मुंढे. महाराष्ट्राच्या प्रशासनात गेल्या 2 दशकांमध्ये कदाचित असं दुसरं कोणतंही नाव नसेल ज्याच्या कामाची आणि बदल्यांची एवढी चर्चा झाली असेल. एका बाजूला त्यांना लोक सिंघम ऑफिसर म्हणतात, त्यांच्या बदलीच्या विरोधात रस्त्यावर उतरतात, तर दुसऱ्या बाजूला काही जण त्यांच्यावर अति कठोर कोऑर्डिनेशन न साधणारे अधिकारी असल्याची टीका करतात. पण एक गोष्ट मात्र सगळेच जण मान्य करतात की तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे काही ना काही मोठा बदल घडतोच. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा IAS अधिकाऱ्याचा संपूर्ण प्रवास, ज्यांची 21-22 वर्षांच्या सेवेमध्ये जवळपास 25 वेळा बदली झाली आहे, पण ज्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत कधीही बदल झालेला नाही आहे. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. बीड जिल्ह्यातल्या ताडसोना गावात हरिभाऊ मुंढे यांच्या साध्या शेतकरी कुटुंबात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला. ग्रामीण महाराष्ट्रातल्या अनेक मुलांप्रमाणे त्यांच्याकडेही मोठ्या सुविधा नव्हत्या. वयाच्या अगदी 8व्या वर्षी शेतीची सुरुवात करणाऱ्या तुकाराम यांच्या आयुष्यात कष्ट आणि संघर्ष हे आयुष्याचाच एक भाग होते असं म्हटलं तरी चालेल. पण परिस्थितीला दोष न देता त्यांनी शिक्षणाला त्यांचं शस्त्र बनवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करत अभ्यासाच्या जोरावर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCची परीक्षा पास केली आणि 2005 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या मोठ्या भावाचा अशोक मुंढे यांचा सुद्धा मोठा वाटा राहिलाय. बाकी IAS होणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण मुंढे यांच्या बाबतीत खरी परीक्षा त्या नंतर सुरू झाली. कारण प्रशासनात येऊन त्यांनी फक्त फाईलवर सही करणारा अधिकारी होण्याचा मार्ग निवडला नाही, ते प्रत्यक्ष मैदानात उतरले. सकाळी अचानकच कार्यालयांना भेटी देणं, कर्मचारी वेळेवर येतात की नाही हे तपासणं, सरकारी कामकाजात होणारा विलंब थांबवणं, भ्रष्टाचाराला आळा घालण्याचा प्रयत्न करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा दर्जा किंवा राजकीय प्रभाव न पाहता नियम लागू करणं ही त्यांची ओळख बनली. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या चर्चेतल्या कामांपैकी एक म्हणजे नवी मुंबई महानगर परिवहन सेवा. या संस्थेची आर्थिक परिस्थिती आणि कामकाज अनेक अडचणींमधून जात होतं. मुंढे यांनी आर्थिक शिस्त आणण्यावर भर दिला. अनावश्यक खर्च कमी करणं किंवा कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करणं, जबाबदारी निश्चित करणं, अशा अनेक निर्णयांमुळे त्यांनी संस्थेच्या कामकाजात बदल घडवण्याचा प्रयत्न केला. पण हे निर्णय सगळ्यांनाच पसंत पडले असं नाही. कर्मचारी संघटनांनी त्यांच्यावर टीकाही केली, आंदोलनं झाली, पण मुंढे त्यांच्या निर्णयांवर ठाम राहिले. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेत त्यांचा काळ विशेष गाजला. नाशिकमध्ये त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन विरोधात मोठी मोहीम सुरू केली. वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या अनेक बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मोठमोठे प्रभावशाली व्यक्ती, व्यावसायिक, राजकीय संबंध असलेल्या लोकांनाही या कारवाईचा फटका बसला. त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्स वसुली, प्रशासनातला गैरव्यवहार आणि शिस्त या विषयांवर त्यांनी कठोर भूमिका घेतली. सामान्य नागरिकांना वाटायला लागलं की अनेक वर्षांनी असा अधिकारी आला आहे जो दबावाला बळी पडत नाही, पण जसे समर्थक निर्माण होतात तसेच विरोधक सुद्धा निर्माण होतात. याच काळात त्यांचे अनेक शक्तिशाली लोकांशी संघर्ष सुरू झाले. पुढे पुण्यात PMPMLचे अध्यक्ष आणि मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून त्यांचा कार्यकाळ सुद्धा तितकाच वादग्रस्त ठरला. शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. डेपोवर अचानक भेटी, कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी, कामातल्या निष्काळजीपणावर कारवाई, अशा गोष्टी त्यांनी सुरू केल्या. त्यांनी बस व्यवस्थेमध्ये आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या कडक कामकाजामुळे कर्मचारी संघटना आणि प्रशासनातील काही घटक पुन्हा नाराज झाले. पण तुकाराम मुंढे यांचं सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेलं प्रकरण म्हणाल तर नागपूर महानगरपालिका. आयुक्त म्हणून त्यांनी कर वसुली, खर्च नियंत्रण आणि प्रशासनातल्या पारदर्शकतेवर भर दिला. त्यांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींच्या मागण्यांना
नियमांच्या चौकटीत उत्तर दिलं. त्यामुळे त्यांचे काही नगरसेवक आणि राजकीय नेत्यांसोबत खुलेआम वादसुद्धा झाले. नागपूर महानगरपालिकेच्या सभांमधले त्यांचे काही प्रसंग राज्यभर चर्चेचा विषय बनले. कोरोना महामारीच्या काळात नागपूरचे आयुक्त म्हणून त्यांची दुसरी बाजूही दिसली. लॉकडाऊनची अंमलबजावणी, नियमांचं पालन, मास्क आणि सामाजिक अंतर याबाबत त्यांनी कोणतीही सवलत दिली नाही. काहींनी त्यांच्या कठोर भूमिकेचं स्वागतच केलं, कारण संकटाच्या काळात शिस्त आवश्यक होती. तर काहींनी सामान्य लोकांना अडचणी येत असल्याचं सांगत त्यांच्या पद्धतीवर टीका केली. पण या सगळ्या प्रवासात एक आकडा कायम त्यांच्या नावासोबत जोडला गेला. त्यांच्या 25 बदल्या. त्यांच्या 21 ते 22 वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या एकूण 25 बदल्या झाल्याचं सांगितलं जातं. नॉर्मली कुठलाही सरकारी अधिकारी बदलीच्या नावानं घाबरतो, कारण नवीन ठिकाणी जाऊन पुन्हा व्यवस्था समजून घ्यावी लागते, नवीन टीम तयार करावी लागते आणि आधीचं काम अर्धवट राहण्याचीही शक्यता असते. पण तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत हे जवळपास प्रत्येक वर्षी घडतं. त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की त्यांनी ज्या ठिकाणी भ्रष्टाचार, अनियमितता आणि प्रभावशाली लोकांच्या हितसंबंधांना धक्का दिला, तिथे त्यांच्या विरोधात एक विशिष्ट नकारात्मक वातावरण तयार करण्यात आलं आणि त्यांची बदली करण्यात आली. दुसरीकडे त्यांचे विरोधक म्हणतात की प्रशासन चालवण्यासाठी कडक निर्णयांसोबत संवाद आणि समन्वय सुद्धा आवश्यक असतो. मुंढे यांच्याविषयी हे दोन मतप्रवाह आजही कायम आहेत. पण एक गोष्ट खूप वेगळी आहे. महाराष्ट्रात एखाद्या IAS अधिकाऱ्याच्या बदलीनंतर सामान्य नागरिकांनी आंदोलन करणं, त्यांना पुन्हा त्याच पदावर आणण्याची मागणी करणं ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. तुकाराम मुंढे यांच्या बाबतीत मात्र हे अनेक वेळा पाहायला मिळालं, कारण अनेक सामान्य लोकांच्या नजरेत ते भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढणारे अधिकारी बनले. आणि आता 2026 मध्ये पुन्हा एकदा तुकाराम मुंढे चर्चेत आहेत. अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच त्यांनी संपूर्ण सिस्टमला ॲक्शन मोडमध्ये आणलंय. पनीर, दूध, खवा, तूप, खाद्यपदार्थांमधली भेसळ, गुटखा माफिया आणि बेकायदेशीर उत्पादन करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे. त्यांच्या कारवाईच्या भीतीनं काही ठिकाणी भेसळीत वापरली जाणारी केमिकल्सच मोठ्या प्रमाणावर नष्ट करण्याचे प्रकार समोर आलेत. इथून पुढेही त्यांची घोडदौड सुरूच आहे आणि ती कुठवर जाते याकडेही सगळ्यांचंच लक्ष आहे. तुकाराम मुंढे यांच्या प्रवासाकडे पाहिलं तर तो फक्त एका अधिकाऱ्याचा प्रवास नाही वाटत. तो भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेतल्या एका मोठ्या प्रश्नाकडे लक्ष वेधतो की एक प्रामाणिक आणि कडक अधिकारी व्यवस्थेमध्ये किती काळ टिकू शकतो. 25 बदल्या झाल्यानंतरही तुकाराम यांचा आत्मविश्वास कमी झालेला नाही आहे, काम करण्याची ऊर्जा कमी झालेली नाही आहे आणि प्रत्येक नवीन पोस्टिंगमध्ये त्यांनी पुन्हा एकदा त्याच धडाडीने नवीन सुरुवात केली आहे. आजही महाराष्ट्रात हा प्रश्न विचारला जातो की तुकाराम मुंढे यांना इतक्या वेळा का बदललं गेलं? ते खूप कडक आहेत म्हणून, की त्यांनी अशा गोष्टींना हात घातला ज्यांना अनेक जण हात लावू इच्छित नव्हते म्हणून? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाकडे वेगवेगळं असू शकतं. तुमचं या प्रश्नावरती काय उत्तर आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लगावपत्ती.